आसाममधील एका मंदिरात माता देवीच्या योनीची पूजा केली जाते. याशिवाय फक्त रक्ताचा कापूसच प्रसाद म्हणून वाटला जातो. हा कापूस गोळा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी देखील जमलेली असते. आसाममधील कामाख्या देवीचे मंदिर त्यांच्या महानतेसाठी प्रसिद्ध आहे. परदेशातूनही अनेक भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि प्रसाद घेण्यासाठी येत असतात. या मंदिराविषयी असे मानले जाते की जो भक्त कामाख्या मंदिरात मातेच्या योनीचे दर्शन घेतो त्याचे सर्व संकटे दूर होतात. आई देखील आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. चला तर मग जाणून घेऊयात कामाख्या मंदिराची ही कथा आणि त्यातील काही रहस्य पाहूयात. कामाख्या आई 3 दिवस विश्रांती घेते. एकीकडे महिलांना मासिक पाळीच्या काळात आरामही करता येत नाही, तर दुसरीकडे आसामच्या या मंदिराची परंपरा पूर्णपणे विरुद्ध आहे. मासिक पाळीमुळे आई कामाख्या देवीला 3 दिवस विश्रांती दिली जाते. तिला वाहणारी रक्ताची देवी असे देखील ओळखले जाते. असे मानले जाते की माता कामाख्या देवीचे देखील एक रूप आहे, जे नियमानुसार दरवर्षी धर्मचक्रात येते. तेथील लोकांच्या मते कामाख्या देवीची मासिक पाळी दरवर्षी जून महिन्यात येते. तिच्या योनीतून रक्त येते आणि वाहत्या रक्तामुळे ब्रह्मपुत्रा नदी देखील लाल होते. पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी सतीने यज्ञात प्राणत्याग केला तेव्हा भगवान शिव माता सतीचे जळलेले शरीर घेऊन जगभर फिरले. त्यामुळे त्यांचा क्रोध हा वाढतच होता. त्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी श्रीहरी यांनी आपल्या सुदर्शन चक्राने मातेच्या शरीराचे अवयव कापण्यास सुरुवात केली आणि देवी सतीच्या शरीराचे अवयव पडलेल्या पृथ्वीवरील 52 ठिकाणी 52 शक्तिपीठांची स्थापना करण्यात आली. असे मानले जाते की मातेची योनी नीलांचल पर्वतावर पडली होती, त्यामुळे तेथे कामाख्यादेवी शक्तिपीठाची स्थापना झाली आहे. अशी श्रद्धा आहे की मातेची योनी खाली पडून मूर्तीत रूपांतरित झाली होती. ती आजही मंदिरात आहे आणि त्यामुळेच आजही मातेची मूर्ती मासिक पाळीत आहे. देवीची मूर्ती मासिक पाळीच्या काळात असते तेव्हा तेथे अबुवाची जत्रा भरली जाते. त्या दिवशी माता भगवतीच्या मंदिराचे दरवाजे आपोआपच बंद होतात. हे 3 दिवस सुरू असते. त्या 3 दिवसात संपूर्ण गुवाहाटीमध्ये कोणताही शुभ कार्यक्रम किंवा कोणतेही मंदिर उघडले जात नाही. त्यानंतर मात्र 4थ्या दिवशी कामाख्या देवीच्या मूर्तीला स्नान घालणे, वैदिक विधी करून मंदिर सार्वजनिक दर्शनासाठी खुले केले जाते. हे मंदिर स्वतःच अद्वितीय आहे. असा चमत्कार आणि अशी उपासनेची पद्धत संपूर्ण जगात कोठेही पाहायला मिळणार नाही. अबुवाची जत्रेत भाविकांना लाल रंगाच्या ओल्या कपड्याचा अनोखा प्रसाद देखील दिला जातो. असे म्हणतात की देवीच्या मासिक पाळीच्या आधी कामाख्या मातेच्या मूर्तीभोवती कोरडे पांढरे कापड पसरलेले जाते, पण 3 दिवसांनी दरवाजा उघडल्यावर हे कपडे मातेच्या वीर्याने रक्तासारखे लाल होतात आणि हा देवी प्रसाद असतोच. कापडाला अबुवाची कापड असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की हे वस्त्र परिधान करून शक्तीची पूजा केल्यास सहजसिद्धी प्राप्त होते. कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरी नंतर तांत्रिकाची सर्वात महत्त्वाची देवी आहे. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते. कामाख्या मंदिर 3 भागात बनवलेले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे. प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही. दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे. तेथे दगडातून सतत पाणी येत असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.